अण्णा जरा तिकडे तिकडे घ्या, अण्णाला तिकडे घे जरा, तिकडे घ्या. ए गुणवंत मुलके साहेब जरा तिकडे वा. साहेब चला, बापू चला, मी चला, बापू इथे घ्या, बापू घ्या, मी तुम्ही चला तिकडे. बापू नका इथं जरा साहेब क्वेश्चन मारा. अण्णाला तिकडे बसून होतं, अण्णाला तिकडे बसून बापूला घेऊन अजून बसू घाला. त्याची परिषद आहे. आता सर्व पत्रकारांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं स्वागत करण्यात आलेलं आहे. पत्रकार परिषदेला थोडासा वेळ लागलेला आहे, मला येण्यासाठी उशीर लागला. आणि आज मातंग समाज जो आहे हा महाराष्ट्रातला बौद्ध समाजानंतर सर्वात मोठा समाज आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये मातंग समाज आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष चालवायचा असेल तर सर्व दलितांना एकत्र करणं अत्यंत आवश्यक आहे. शेड्यूल कास्टमध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत आणि ऑल इंडियामध्ये जवळजवळ 1200 जाती शेड्यूल कास्टमध्ये आहेत. तर जर आपल्याला हे मुवमेंट चालवायची असेल तर एकट्या बौद्ध समाजाच्या ताकदीवर आपल्याला ती चालवता येणार नाही. तर त्यासाठी मातंग समाज आणि जो इतर दलित समाज आहे त्या सर्व जातींना पक्षामध्ये आणण्याचा एक प्रयत्न रिपब्लिकन पक्षाचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांना हेच होतं की फक्त दलितांना एकत्र करून चालणार नाही. बाबासाहेब आंबेडकर स्वतः मुंबईच्या 1952च्या निवडणुकीमध्ये लवकरोमध्ये हरले होते आणि त्यावेळेला ते ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर ते लढले होते. तर फक्त दलितांच्या मतावर या लोकशाहीमध्ये निवडून येणं अशक्य आहे. त्यामुळे बहुजनांची, अल्पसंख्याकांची, उच्चवर्णीयांची या सर्वांचीच मतं मिळवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची भूमिका मांडली आणि रिपब्लिकन पक्ष 3 ऑक्टोबर 1957ला स्थापन झाला. तर म्हणून आज मातंग समाजाचा जो मेळावा आहे, मातंग समाजाच्या अनेक प्रश्नांच्यावर प्रकाश टाकण्यासाठी, मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, मातंग समाजाच्या सामाजिक उत्थानाबरोबर आर्थिक उत्थानाच्यासाठी आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून मातंग समाजाला सबळ करण्यासाठी, उद्योग क्षेत्रामध्ये मातंग समाजाच्या तरुणांना आणण्यासाठी आजचा जो मेळावा आहे हा मेळावा कोल्हापूरसारख्या एक ऐतिहासिक ठिकाणी, ज्या ठिकाणी राजेश्री शाहू राजांची नगरी आहे आणि राजेश्री शाहू महाराजांचे आणि बाबासाहेबांचे तर संबंध चांगले होतेच होते. माणगाव परिषदेच्या निमित्तानं 1920 मध्ये माणगावमध्ये परिषद झाली होती आणि राजेश्री शाहू महाराजांचा जो एक त्यांची जी व्यापक मध्ये सर्व दलितांना न्याय देण्याची भूमिका, मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका, मुस्लिम समाजाला न्याय देण्याची भूमिका, एवढंच नव्हे तर सर्व जातींना न्याय देण्याची भूमिका त्यांची होती. त्यामुळे आज मातंग समाजाच्या मेळाव्याच्या निमित्ताने आज आपण आलेलो आहोत. अण्णा वायदंडे हे आमच्या मातंग आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली याच्या अगोदर हनुमंत साठे आमचे राज्याचे अध्यक्ष होते, ते पुण्यात राहत होते. पण अचानक त्यांचं हार्ट अटॅकने मध्यंतरी निधन झालं. त्यानंतर अण्णा वायदंडे गेले अनेक वर्षांपासून हे माझ्यासोबत आहे आणि त्यांच्यावर आम्ही महाराष्ट्राच्या मातंग आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवलेली आहे. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली आजचा मेळावा इथं कोल्हापूरमध्ये शाहू स्मारकाच्या समोर जे मैदान आहे आपल्या शाहू दसरा चौक जो आहे तर त्या दसरा चौकामध्ये महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून प्रतिनिधी येणार आहेत आणि मातंग समाजाच्या उत्थानाच्या संबंधातली भूमिका तिथं मांडण्यात येणार आहे. त्याचबरोबर मातंग समाजाच्या वतीने मला अनेक निवेदनं मिळाली आणि त्याच्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत मिळावा अशा पद्धतीची एक आग्रही मागणी मातंग समाजातून आणि इतर ठिकाणाहून येते आहे. त्यामुळे नक्की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताब जो आहे
तो मिळण्यासाठी नक्की मी भारत सरकारमध्ये राज्यमंत्री असल्यामुळं नक्की मी प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्या इतर ज्या समस्या आहेत त्या समस्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. दुसरा विषय आहे तो सध्या भारत आणि पाकिस्तानचं युद्ध जे आहे ते युद्धबंदी जरी काही दिवस पुढे असली तरी युद्धबंदी पूर्णपणे झालेली आहे असं नाही. ही तात्पुरती युद्धबंदी आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यामुळं हे सगळं थांबलं आहे असं नाही आहे. ठीक आहे, त्यांची भूमिका होती की युद्ध नको, आपण व्यापारामध्ये लक्ष दिलं पाहिजे. पण भारत सरकारला माननीय नरेंद्र मोदीजींना आणि सर्व भारतीयांना पाकिस्तानचा फार मोठा राग यासाठी आहे की काश्मीरचा 1/3 भाग त्याने आपल्या ताब्यात अनेक वर्षांपासून ठेवलेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला. त्यावेळेपासून पाकव्याप्त काश्मीर जो आहे हा पाकिस्तानच्या ताब्यात आहे आणि तो आपण ताब्यात घेतला पाहिजे ही भूमिका मी स्वतः लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये अनेक वेळेला मांडलेली आहे. आणि आता भारत सरकारची भूमिका अशीच आहे की ज्या पद्धतीनं पहलगाव या ठिकाणी टुरिस्टवरती हल्ला करण्यात आला, जम्मू काश्मीरची इकॉनॉमी कोलॅप्स करण्याचा प्रयत्न करण्यात आला, 370 आर्टिकल हटवल्यानंतर तिथं तिरंगा झेंडा फडकू लागला. त्या ठिकाणी बरेच उद्योगपती हॉटेलचे मालक त्या ठिकाणी येऊ लागले आणि काश्मीरचा जम्मूचा विकास अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू असतानाच पाकिस्तानच्या सरकारने, पाकिस्तानच्या आर्मीनी आतंकवाद्यांना हाताची धरून त्यांना ट्रेनिंग देऊन टुरिस्टवरती हल्ला केलेला आहे आणि त्यामुळं सगळे टुरिस्ट इथे येणार नाही आणि त्यांची इकॉनॉमी कोलॅप्स होईल अशाच उद्देशाने तो हल्ला होता आणि भारताला फार मोठं चॅलेंज होतं. म्हणून नरेंद्र मोदी यांनी अत्यंत सिरियसली भूमिका घेतली आणि सिंदूर ऑपरेशन जे आहे, ज्या आमच्या भगिनींचं कुंकू पुसलेलं आहे, सिंदूर पुसलेलं आहे, त्या नावाने सिंदूर ऑपरेशन हे करण्यात आलं आणि आमच्या एअरफोर्सने एक जबरदस्त अशा पद्धतीचे पाकव्याप्त काश्मीरमधले आतंकवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केलेले आहे. त्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त आतंकवादी ठार झालेले आहेत आणि अजूनही जे आतंकवादी आहे त्यांना टार्गेट करण्याची भूमिका भारत सरकारची आहे आणि भारत सरकारची मागणी आहे की पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर आमच्या हवाली करावं. पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा कसलाही अधिकार नाही. जर कॉम्प्रोमाइज करायचं असेल तर POK आमच्या ताब्यात द्या, पुन्हा अशा पद्धतीचे आतंकवादी हल्ले होणार नाही त्याचं आश्वासन द्या, पुन्हा घुसपेटी होईल अशा पद्धतीचा प्रयत्न पाकिस्तानकडून होऊ देऊ नका. आणि अशा काही मुद्द्यांवर ज्या वेळेला चर्चा होईल त्यावेळेला मला वाटतं की युद्ध पुढे करायचं की नाही ते नक्की ठरवण्यात येईल. पण माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये यावेळेला पाकव्याप्त काश्मीर त्यांनी अशा मागणीमुळं जर त्यांनी आपल्या ताब्यात दिला नाही तर एकदा POKसाठी आणि आतंकवाद्यांना कायमचं उद्ध्वस्त करण्यासाठी एकदा पाकिस्तानबरोबर आरपारची लढाई झाली पाहिजे आणि POK आपल्या ताब्यात घेतलाच पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आणि भारताने जाहीर केलेलं आहे की आम्हाला तिसऱ्या कुणाची मध्यस्थी करण्याची आवश्यकता अजिबात नाही आणि चर्चा होईल तर ती भारत आणि पाकिस्तानच्या रिप्रेझेंटेटिव्हमध्ये होईल आणि त्यामुळं आम्ही काही ट्रम्पच्या दबावाखाली आहोत असा आरोप आमच्यावर होतो आहे तो बिलकुल चुकीचा आहे. आम्ही ट्रम्पच्या दबावाखाली अजिबात नाही. भारत हा एक कालचा भारत आणि आजच्या भारतमध्ये फार मोठा फरक आहे. आजचा भारत अत्यंत स्ट्रॉंग आहे. आमच्या बजेटमध्ये यावेळेला 50.65 करोडचं जे आमचं बजेट आहे, 50,65 करोडचं देशाचं, त्याच्यामध्ये सर्वात जास्त बजेट हे 6 करोडपेक्षा जास्त बजेट हे डिफेन्सला देण्यात आलेलं आहे. त्यामुळं आमचं डिफेन्स अत्यंत स्ट्रॉंग आहे. त्यामुळं पाकिस्तान आमच्याबरोबर टिकू शकत नाही अशी आमची भूमिका आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सज्ज आहोत. आम्ही युद्ध थांबवलेलं असं अजिबात नाही. या पाकड्यांना आपण धडा शिकवल्याशिवाय आपण राहणार नाही आणि तीच आमची नरेंद्र मोदी सरकारची स्ट्रॉंग भूमिका आहे. विरोधकांनी याबद्दल उलटसुलट स्टेटमेंट करू नयेत.
बरोबर कुठं हल्ला झाला नक्की झालेला आहे का, हे झालेलं आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करणं हे सध्याच्या परिस्थितीमध्ये योग्य नाही. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यामध्ये घेण्याचे आदेश किंवा घेण्याचा सूचना सुप्रीम कोर्टने दिलेली आहे. त्यामुळं महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका अशा ज्या गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निवडणुका ज्या प्रलंबित आहेत त्या सगळ्या निवडणुका लवकरात लवकर 4 महिन्यात म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता होतील. आणि त्या निवडणुकांमध्ये महायुतीने एकत्रितपणे लढावं अशी आमची भूमिका आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की आम्ही महायुती म्हणून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहोत. आणि रिपब्लिकन पक्षाला या सत्तेमध्ये किंवा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही जागा मिळाल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यासाठी चंद्रकांत बावनकुळे यांच्याशी यापूर्वी मी बोललेलो आहे. RPIचं एक शिष्टमंडळ लवकरच चंद्रकांत बावनकुळेंना भेटणार आहे, माननीय देवेंद्रजींना भेटणार आहे. आणि रिपब्लिकन पक्षाला याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. पाकिस्तान संदर्भात आता आपण बोलत होतो. याच दरम्यान एक विचार प्रवाह एक असा होता की पाकिस्तानचा विषय निघाला की इंदिरा गांधी या सक्षम पंतप्रधान होत्या, त्यांनी पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. पण आता संधी असून नरेंद्र मोदींनी ही संधी उचलली नाही, अशा पद्धतीचा एक विचार प्रवाह आहे. याच्याकडे मला वाटतं की विचार प्रवाह वेगवेगळे असू शकतात, पण नरेंद्र मोदीजींनी असा झटका पाकिस्तानला दिलेला आहे की त्यावेळेला इंदिरा गांधींच्या वेळेला पाकिस्तान असा एकदम सरेंडर झालेला नव्हता. यावेळेला त्यांच्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की भारत आमच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे आणि भारताबरोबर युद्ध आम्हाला परवडणारं नाही. त्यामुळं शांततेची चर्चा व्हावी अशी भूमिका त्यांच्या प्रधानमंत्र्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीजी थांबलेले आहे त्याचा अजिबात नाही आहे. नरेंद्र मोदीजी अत्यंत स्ट्रॉंग आहे. त्यांनी सगळ्या आमच्या आर्मीला, नंतर आपल्या नेव्हीला आणि एअरफोर्सला पूर्ण आदेश दिलेले आहेत. आणि वेळ आल्यानंतर नक्कीच आम्हाला जर पाकिस्तानने आमचं ऐकलं नाही, जर आता जी आपली मागणी होती की बाबा पाकिस्तानने आतंकवादी हल्ले करू नये आणि पहलगामचा हल्ला अत्यंत आमच्या जिव्हारी लागलेला आहे आणि म्हणून त्यांना सबक शिकवलेला आहे. त्यामुळं अशी तुलना करण्याची इंदिरा गांधी याही स्ट्रॉंग होत्या, त्याच्यापेक्षा मोदीजी अजूनही जास्त स्ट्रॉंग आहे. त्यामुळं आम्ही थांबलेलो आहे असं नाही आहे. आम्ही काही 2 पावलं 4 पावलं मागे येऊन पुन्हा आम्ही जोरदार मुसंडी मारणार आहोत. त्यामुळं पाकिस्तानला यावेळेला सबक शिकवायचाच अशीच केंद्र सरकारची भूमिका आहे. भारत पाकिस्तान या देशाच्या सगळ्या वादामध्ये मध्यस्थीची गरज नाही असं तुम्ही म्हणाला. नाही आहे असं म्हटलं नाही मी, नाही असं म्हटलं मी. पण ट्रम्प यांचा दावा असा आहे की दोन्ही देश अणु हल्ल्याच्या एकमेकावर अणु हल्ल्याच्या तयारीत होते, आम्ही त्या ठिकाणी मध्यस्थी केली म्हणून हे सध्या थांबलेलं आहे त्यांचा दावा. असं काय नाही, त्यांचं म्हणणं काय त्यांनी ते मोठ्या देशाचे अध्यक्ष आहेत, ते रिपब्लिकन पार्टी जे आहेत, मी रिपब्लिकन पार्टीचा आहे. त्यामुळं ठीक आहे, त्यांनी जरी म्हटलेलं असलंही तरी काय त्यांनी सांगितलं म्हणून आपण सगळं ऐकलं असं अजिबात नाही आहे. आपल्याला त्यांचा बदला घ्यायचा होता, आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करायचे होते, उद्ध्वस्त केलेले आहेत आपण. आणि आतंकवाद्यांनाच आम्ही टार्गेट करणार आहोत अशी भूमिका सुरुवातीला आपण घेतली होती. पण आता भारत सरकारची स्ट्रॉंग भूमिका अशी आहे की POK हा आमच्या हवाली करा, ही आग्रही मागणी भारत सरकारने केलेली आहे. त्यामुळं जर उद्या चर्चा ज्यावेळेला होईल त्यावेळेला त्याच्यामध्ये जर त्यांनी मान्य केलं की POK तुम्ही घ्या, तर मग पुढे काही चर्चा करायची, पुन्हा आतंकवादी ॲक्टिव्हिटीज होऊ नयेत, असे हल्ले होऊ नयेत. अशा पद्धतीचं ॲग्रीमेंट झालं तर मग मला वाटतं की जास्त युद्ध होणार नाही. पण पाकिस्तानला नेहमीची सवय आहे की पाकिस्तानने अशा पद्धतीचे अनेक हल्ले आतंकवाद्यांच्या मार्फत केलेले आहेत. मुंबईचा हल्ला पण पाहिलेला आहे, अनेक ठिकाणचे हल्ले आपण पाहिलेले आहेत, 26/11चा. त्यामुळं पाकिस्तानचं काय सांगता येत नाही आहे. पण आम्ही काही तर थांबलेलं असं नाही आहे. आणि भारताने जाहीरच केलेलं आहे की आम्हाला तिसऱ्या पार्टनरची आवश्यकता नाही.
चर्चा जी आहे ती 1 to 1 आपली होणार आहे. तर त्यामुळं ट्रम्पचा काय विषय इथं नाही. बौद्ध विहार आंदोलनाबाबत आपली भूमिका काय आहे? हां, तर आता बौद्ध गया या ठिकाणी जे महाबोधी महाविहार आहे, तर ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना 2500 वर्षापूर्वी ज्ञानप्राप्ती झाली होती आणि बुद्धिझम हे जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान एका धम्माच्या माध्यमातून पुढे आलं होतं, जे समतेवर आधारित आहे, मानवतेवर आधारित आहे, विश्वशांतीचा विचार मांडणारा आहे, मनातला अहंकार नष्ट करणारा आहे. तर असा एक विचार जो आहे तो बुद्धांनी मांडल्यानंतर हा म्हणता सगळ्या आशिया खंडामध्ये बुद्धिझम जाऊन पोचलेला आहे. मी आता परवाच मी 2-3 दिवसापूर्वी मी आलो व्हिएतनाम, कंबोडिया आणि थायलंड. संपूर्ण जो बेल्ट आहे तो सगळा बुद्धिस्ट आहे. त्या ठिकाणी बुद्धाच्या बड्या बड्या मूर्ती आहे. त्या ठिकाणी पाली भाषा आपली आहे. या पाली भाषेमध्ये त्या ठिकाणी ते त्यांची प्रार्थना होते. त्यामुळं बुद्धिझम सगळ्याकडे पोचलेलं आहे. त्यामुळं महाबोधी सोसायटीच्या संबंधात मागणी आमच्या सगळ्या बौद्ध बांधवांची आहे. त्या ठिकाणी जो ट्रस्ट आहे 1949चा एक ट्रस्ट आहे, त्या बिहार विधानसभेने पास केलेला कायदा आहे आणि त्यामध्ये 4 मेंबर बुद्धिस्ट आणि 4 मेंबर हिंदू आणि कलेक्टर हिंदू असेल तर त्याचा अध्यक्ष चेअरमन. तर असा तो कायदा आहे सध्याचा. तर आमची मागणी अशी आहे की त्या ठिकाणी सगळे मेंबर आमचे असले पाहिजेत. अध्यक्ष आमचा म्हणजे बुद्धिस्ट असला पाहिजे आणि यासाठी बौद्ध भिक्खूंचं आंदोलन जवळजवळ 70-75 दिवस त्या ठिकाणी झालं. त्या ठिकाणी मी 3 दिवस जाऊन मी तिथं आलो आणि मुख्यमंत्री नितीश कुमार, त्यानंतर गव्हर्नर यांना भेटलो आणि त्यांनी त्यामध्ये लक्ष घालतो सांगितलेलं आहे. आता मी माननीय प्रधानमंत्र्यांना भेटणार होतो पण भारत पाकिस्तानचं युद्ध आल्यामुळं सध्या काही माझी भेट होणार नाही. पण ज्यावेळेला मी त्यांना भेटेन त्यावेळेला सगळे ट्रस्टी आमचे असावेत अशी मागणी आहे. आणि जर आमचे बौद्ध समाजाचे ट्रस्टी जर हिंदू ट्रस्टमध्ये नाहीत, ख्रिश्चन ट्रस्टमध्ये नाहीत, मुस्लिम ट्रस्टमध्ये नाहीत, तर मग आमच्या ट्रस्टमध्ये दुसरे का असा एक सवाल लोकांच्या मनामध्ये आहे. आमचा हिंदू धर्माच्या लोकांना विरोध वगैरे असा विषय नाही आहे. बाबासाहेबांनी सांगितले की घटना लिहिलेल्या आहे त्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बुद्धिस्ट, जैन, पारसी, लिंगायत हे सगळे धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका संविधानामध्ये आहे. त्यामुळं हिंदू समाजाला विरोध म्हणून आमची भूमिका तर नाही आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की सगळे ट्रस्टी आमचे असावे. अनुसूचित जाती जमातीच्या विकास निधी तो लाडक्या बहिणीच्या सरकारनं तिकडे बोलवलंय. त्या संदर्भात आपल्या काय या विभागाच्या प्रतिनिधीच म्हणतायत हा विभाग बंद करा. नाही ते एक तर ते आमचा निधी ते वळवतात, पण वळवल्यानंतर ते आम्हाला कळवतात. त्यामुळे ते अगोदर काही आम्हाला सांगत नाही आहे. तर असा निधी जो आहे तो निधी हा कर्नाटक सरकारचा कायदा आहे की सोशल जस्टिसचा निधी, ट्रायबल जस्टिसचा निधी हा दुसऱ्या डिपार्टमेंटला वळवायचा नाही. तो खर्च नाही झाला यावर्षी तरी तो पुढच्या वर्षी खर्च करण्याची तरतूद त्यामध्ये आहे. पण असा जो मध्ये कधी असा निधी वळवण्याचा प्रयत्न होतो तर इतर डिपार्टमेंटचा वळवावा. जर आपला निधी कमी असतो आणि त्यामध्ये निधी वळवणं हे योग्य नाही. संजय शिरसाट यांनी भूमिका मांडलेली आहे की जर निधी वळवत असाल तर खातं बंद करून टाका. त्यांचं मत असं होतं की बाबा असा आमचा निधी वळवू नये आणि जर वळवला असेल तर तो पुन्हा आम्हाला तो द्यावा. आणि वळवण्याची जी सध्या सूट आहे म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटचा निधी कुठे वळवायचा तर म्हणजे असा कायदा नाही आहे. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली मागणी आहे की या संबंधातला कायदा करा म्हणजे नंतर असा निधी वळवता येणार नाही. इतर कर्नाटक राज्यामध्ये असा कायदा आहे तसा कायदा आपणही करा अशी आमची मागणी आहे. आमच्या सरकारच्या काळात, महायुतीच्या सरकारच्या काळात आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली होती. या आता महायुतीचं बहुमतानं सरकार आलेलं आहे. आरपीआयच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे का किंवा आपण मुख्यमंत्र्यांकडे कशी मागणी करतो? आता एक तर आरपीआयच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. मला संधी मिळाली पण मला एकट्याला संधी मिळून चालणार नाही. या कार्यकर्त्यांमुळं मी केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. त्या कायकर्त्यांना सत्तेचा सहभाग मिळाला पाहिजे आणि माझ्या काळामध्ये 7 MLC झालेले आहे, 4-5 मंत्री झालेले आहे.
काय महामंडळात मुंबईचा महापौर, पुण्याचा उपमहापौर किंवा असे अनेक ठिकाणी आम्हाला सत्ता त्या मिळालेली आहे. पण हे महायुतीचं सरकार आल्यापासून आम्हाला सत्तेमध्ये सहभाग मिळत नाही आहे. मला मिळालेलं आहे, परंतु माझ्या कार्यकर्त्यांना ज्यांनी मला बबळ दिलेलं आहे, त्यांच्यामुळं मी दिल्लीपर्यंत पोचलेलो आहे. ते माझ्यासाठी त्यांनी खस्ता खाल्लेले आहेत, जेलमध्ये गेलेले आहेत. तर अशा कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि आता देवेंद्रजींनी मान्य केलेलं आहे की RPIच्या कार्यकर्त्यांना काय महामंडळ, DPDC, जिल्ह्याच्या कमिट्या, तालुक्याच्या कमिट्या, नंतर SEO हे सगळं देऊ आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये RPIला काही जागा देऊ असं मान्य केलेलं आहे. तर आता यावेळेला काही चांगली संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. साहेब सुरुवातीला तुम्ही मातंग समाजाबद्दल भूमिका जाहीर केली, सविस्तर विवेचन केलं, पण एका गटानं या परिषदेला मंगळवारी पत्रकार परिषदेत तुम्ही विरोध केला होता की तुम्ही मातंग समाजासाठी काही केलेलं नाही आहे, काही प्रश्न सुटलेले नाहीत मातंग समाजाचे, आणि त्याचं नेतृत्व तुमच्यातले जे जुने सहकारी वगैरे करतात. आणि या परिषदेच्या निमित्तानं मातंग समाजासाठी तुम्ही काय न केल्यामुळं किंवा उपवर्गीकरण दर्जा न दिल्यामुळं तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे किंवा देणार का असा प्रश्न उपस्थित केला. नाही तुम्ही घेणार का? उत्तर आम्ही दिलं. नाही ठीक आहे, जाऊ ते बोलले असतील, ते काय सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे. आणि राजीनामा मागण्याचा अधिकार ज्यांनी मला मंत्री केलेला आहे त्यांना मागण्याचा अधिकार आहे. आणि मातंग समाजासाठी मी काही केलं नाही अशा पद्धतीचा आरोप करणं चुकीचं आहे. अनेक वेळेला मी भूमिका सर्वात अगोदर मांडलेली आहे. मातंग समाजावर अन्याय झाल्यानंतर बौद्ध समाजावर अन्याय झाला तरी मी जातो, तसा मातंग समाजावर अन्याय झाल्यावर मी सर्वात अगोदर गेलेलो आहे. अनेक ठिकाणी मातंग कुटुंबाला पण मदत केलेली आहे. त्यामुळे पॉलिटिकली कुणी अशा पद्धतीचं काय आरोप करत असेल की राजीनामा द्यावा, ते कुणी मला राजीनामा मागितलं तर मी तर थोडासा देणार आहे. म्हणजे राजीनामा मागण्यासाठी मी इथं एवढा संघर्ष करून मी इथं पण झालेलो आहे. आणि राजीनाम्याचा विषय अजिबात नाही. आणि काय मंत्रिपद काय माझ्यासाठी फार महत्त्वाचं नाही आहे. मंत्रिपद येतात आणि जातातही. पण मी माझ्या 30-35 वर्षाच्या काळामध्ये पाहिलेलं आहे की मी सत्तेवर नसताना माझ्यासोबत लोक होते, असताना माझ्यासोबत लोक होते. आता मी दिल्लीला गेल्या 10 वर्षापासून 11 वर्षापासून मी आहे. तर माझा पक्ष हा सर्व राज्यामध्ये जाऊन पोचलेला आहे. नागालँडमध्ये माझे 2 आमदार आहेत, मणिपूरमध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे, आणि सर्व मिझोराम आहे, मेघालय आहे, त्रिपुरा आहे, अरुणाचल प्रदेश आहे, आसाम आहे, या सर्व राज्यामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत. अंदमान निकोबारमध्ये आहे, लक्षद्वीपमध्ये आहे. त्यामुळं मी मंत्री असल्यामुळं मी सर्व देशामध्ये पक्ष वाढलेला आहे. आणि मातंग समाजासाठी मी अनेक वेळेला भूमिका घेतलेली आहे. कॅटेगरायझेशनच्या संबंधामध्ये माझी भूमिका मांडताना मी सांगितलेलं आहे की सर्वात जास्त फायदा बौद्ध समाजाला झालेला आहे. पण मातंग समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढवल्याशिवाय आपल्याला त्यांचा जो काय त्यांची मागणी आहे ती पूर्ण होणार नाही. त्यासाठी त्यांच्या शिक्षणाकडे आपल्याला लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी राज्य सरकारने मातंग महामंडळ, आपल्या अण्णाभाऊसाठी विकास महामंडळ बनवलेलं आहे. त्यानंतर मातंग आयोग बनवण्यात आलेला आहे. तर असे अनेक निर्णय सरकारने घेतलेले आहेत आणि त्या निर्णयामध्ये माझाही मोठा सहभाग आहे. त्यामुळं मातंग समाजासाठी काय जाऊ दे सोडून ठीक आहे. तर मी मातंग समाजाच्या बाजूने आहे. आणि म्हणूनच मातंग समाजाला न्याय देण्यासाठी मी माझ्या पक्षाची मातंग आघाडी बनवलेली आहे. आणि त्या आघाडीच्या मार्फत माझं काम सुरू आहे. भूषण गवई ते बाबासाहेबांच्या विचारावर चालत नाही, संविधानाच्या विचारावर चालत नाही, ते भारतीय जनता पार्टीच्या विचारांवर चालतात असा एक प्रचार सुजात आंबेडकरांच्या बाजूने गेली 4-5 दिवस चालू आहे. मला वाटतं की ठीक आहे, कुणाला आरोप काय कुणी करत असतील, पण एका आपल्या समाजाचा एक बौद्ध माणूस, त्यांचे वडील रासू गवई रिपब्लिकन पक्षाचे अनेक वर्ष अध्यक्ष राहिलेले आहे. विधिमंडळामध्ये त्यांचं अत्यंत महत्त्वाचं काम होतं. ते लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये ते राहिलेले आहे. आणि रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीला वाढवण्यात त्यांच्या वडिलांचा मोठा फार सहभाग आहे. त्यामुळे ते आंबेडकरवादी नाहीत असा आरोप करणं चुकीचं आहे. कुणाला काय तोंड कुणाचं बंद करू शकत नाही आपण.
पण मी थायलंडमध्ये होतो आणि मी त्यांच्या खास शपथविधीसाठी मी थायलंडवरून 2 दिवस अगोदर मी आलो आणि दिल्लीच्या त्यांच्या शपथविधीमध्ये मी सहभागी होतो. त्यामुळे ते आंबेडकरवादी नाहीत, भाजपचा काही विषय नाही आहे. ते जज आहेत आणि त्यांनी कुठं भाजपची भूमिका मांडलेली असं अजिबात नाही आहे. त्यामुळे असे अनाठाई आरोप एखाद्या समाजातला माणूस एवढा मोठा पदावर गेलेला आहे. बालकृष्णन हे तामिळनाडूचे होते आणि ते त्यांच्यानंतर दलित समाजाचे, बौद्ध समाजाचे हे चीफ जस्टिस झालेले आहे. त्यामुळे असे आरोप करणं हे चुकीचं आहे आणि ते आंबेडकरवादीच आहेत आणि भाजपचा त्यांचा काही संबंध आहे. त्याचबरोबर रासू गवळी यांनी आंबेडकर चळवळ विकून खाल्याचा आरोप देखील रासू गवळी यांनी आंबेडकर चळवळ विकून खाली असा आरोप देखील जाऊ दे काय, कोण आरोप आहे लुटून खाल्ली, नाही लुटून खाल्ली वगैरे असे आरोप करण्यात काय अर्थ नाही. आम्हाला आरोप करता येतात, आम्हाला आरोप करायचे असतील आम्ही आरोप करू शकतो, पण आपण असे आरोप करण्यात काही अर्थ नाही आहे. रासू गवई सत्तेवर राहिलेले आहे आणि मी सुद्धा पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये संघर्ष करून करून मी गावागावामध्ये पायपीट केलेली आहे, मी संघर्ष केलेला आहे, आंदोलनं केलेली आहेत आणि मला अशी अचानक जर आम्ही सगळे RPIचे लोक एकत्रितपणे काँग्रेससोबत गेलो असतो तर RPIचे 10, 12, 15 मंत्री झाले असते तेवढ्याला 90मध्ये. पण ठीक आहे, कोणी आरोप केला असेल पण आम्ही काय कुणाला आरोप करत नाही आहे. माझी भूमिका आहे की मी का भूमिका घेतलेली आहे. मी जरी भाजपसोबत असलो तरी माझा अजेंडा आंबेडकराईट आहे, माझा पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे, माझा झेंडा निळा झेंडा आहे आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामवर जसे अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये जॉर्ज फर्नांडिस आहेत, नितीश कुमार आहेत, शरद यादव आहेत, ममता बॅनर्जी आहेत, नवीन पटनायक आहेत, DMK आहे, असे अनेक पक्ष हे इंडियासोबत होते. त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र आलं पाहिजे आणि पवार साहेबांनी सुद्धा आमच्यासोबत यावं अशी माझी इच्छा होती. जर मी इकडे आलेलो आहे तर पवार साहेबांनी मी सुद्धा भाजपच्या तात्विक भूमिकेचा विरोध करणार होतो, तर मी आज त्यांच्यासोबत आलो आहे म्हणजे मी सगळं मान्य केलं असं अजिबात नाही. आमचा कॉमन अजेंडा आहे, डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. 2047पर्यंत देशाला फार उंच अशा ठिकाणी पोचवायचा हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळं वैचारिक मतभेद असू शकतात, पण मला वाटतं की आपण अशा पद्धतीनं भूमिका घेऊन चालणार नाही आहे. आणि बाबासाहेबांची 2 पार्टी सिस्टीमची भूमिका होती. रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्याच्या मागे बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की काँग्रेसला विरोध करणारा एकच पक्ष असावा आणि तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष असावा. आणि त्यांनी राम मनोहर लोहियांना पत्र लिहिलं होतं आणि सर्व अपोजिशननी एका पक्षामध्ये यावं, एका झेंड्याखाली यावं आणि ते सर्वांनी रिपब्लिकन पार्टीच्या झेंड्याखाली यावं ही भावना बाबासाहेबांची होती. आणि देशामध्ये काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष असे 2च पक्ष असावे. जसं अमेरिकेमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक आहे, त्यानंतर इंग्लंडमध्ये इतर देशामध्ये 2 पार्टी सिस्टीम आहे. अशी बाबासाहेबांची भावना होती. पण आज आपल्या देशामध्ये अनेक पक्ष आहेत, पण पण अशा पद्धतीनं अलायन्स जे असतात ते अलायन्स हे पॉलिटिकल अलायन्स असतात आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला मान्य केलेलं आहे की आठवले त्यांच्यासोबत जातात त्यांना सत्ता मिळते आणि मी काँग्रेससोबत असताना काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे. आता मी BJP सोबत आल्यानंतर BJP शिवसेनेसोबत आल्यानंतर भीमशक्तीचा प्रयोग केला आणि त्यांनाही सत्ता मिळाली. त्यामुळे जरी RPIमध्ये अनेक गट असलेही तरी माझा गट हा ग्रासरूटवर काम करणारा आहे, माझा गट हा देशाच्या कानाकोपऱ्यात काम करणारा आहे आणि माझ्यावर कुणी काही आरोप केले तरी मी कुणावर आरोप करत नाही. माझं काम मी ठरवलेलं आहे, तो माझा अजेंडा आहे आणि त्या अजेंड्याप्रमाणे माझं काम चालू आहे. तुमचे मित्र ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, तिकडे शरद पवार, अजित पवार एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत असं कळतंय. आपण सगळे पक्ष एकत्र आणण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? आता मला वाटतं की एकतर शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्र येतील की नाही अजून शंका आहे आणि उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र येतील असे अजून वाटत नाही आहे आणि आम्ही तर एकत्र येऊ असं कुणालाच वाटत नाही आहे. त्यामुळं पण जर एकत्र येत असतील तर माझी भूमिका आहे की जर ते एकत्र येऊ त्यांना नाही येऊ
पण आम्ही एकत्र आलं पाहिजे, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी त्याचं नेतृत्व करावं, त्यांनी पक्षाचं अध्यक्ष बनावं, त्यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांचा पक्ष आहे तो चालवावा, त्यांनी त्याचं अध्यक्षपद स्वीकारावं. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. सर्व गटांनी आपले गट बरखास्त करून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी जर एकत्रित येण्याचा निर्णय घेतला तर एक महाशक्ती आपली चांगली उभी राहू शकते. आणि त्यासाठी जर अशी वेळ आली तर मला काय माझं मंत्रिपद जास्त महत्त्वाचं नाही आहे. मंत्रिपद कायमचे असतात असं नाही आहे. लोकशाहीमध्ये कधी हे कधी ते सत्तेवर असतात हे. त्यामुळं समाजात ऐक्य हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं जर पण ते प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय लोकांना ऐक्य वाटत नाही आहे. त्यामुळं बाळासाहेबांनी जर थोडा लीड घेतला तर मला वाटतं समाजाचं ऐक्य होऊ शकतं आणि त्यासाठी माझी भूमिका पॉझिटिव्ह आहे. चला, समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना 50% योजना बंद केलेल्या आहेत. हे तुमच्या मिनिमम प्रमाणाच्या होतं. योजना कुठल्या बंद केल्यात मला माहीत नाही, पण ज्या विकासाच्या असतील त्या बंद करता कामा नाही. ज्या योजना आहे त्या सगळ्या योजना बंद करून दलितांचा विकास होणार नाही आहे. त्यामुळे दलितांच्या विकासाच्या योजना या चालू राहिल्या पाहिजे. जर काय कुठल्या बंद केल्या असतील तर त्यासाठी मी नक्की मुख्यमंत्र्यांशी भेटेन आणि पुन्हा योजना चालू करण्यासाठी प्रयत्न करेन. केंद्राच्या आता ते मला हे समजलं आहे की आपल्या इंटरकास्ट मॅरेजला काहीतरी 2.5 लाख रुपये आम्ही देतो. ती योजना काहीतरी बंद केलेली आहे अशी कुठे बातमी आलेली आहे, पण ती काही पूर्णपणे बंद केलेली असं नाही आहे. त्याचा काहीतरी त्याचे जे नियम आहे त्या नियमामध्ये काय बदल करायचा असं मंत्रालय त्याच्यावर विचार करतं आहे आणि त्यामुळं एकदम काय ती बंद होईल असं नाही आहे. दुसरी कुठली योजना बंद केलेली असं नाही आहे. त्यामुळं फक्त याबद्दल आता मी उद्या दिल्लीला 2 दिवसांचा चाललेलो आहे. त्यावेळेला मी अधिकाऱ्यांनी चर्चा करून सगळी माहिती घेईन आणि ती योजना पुन्हा चालू असली पाहिजे राहिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.